टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आपण याची बातचीत करणार आहोत। पुन्हा एकदा आज संजय राऊत यांनी बरीच टीका केली एकनाथ शिंदेंवर आणि समर्थ रामदास यांनी जी 10 मूर्खांची लक्षणं सांगितली होती ती सगळी शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये आहेत अशी टीका त्यांनी केली। काय म्हणाल? रामदास स्वामींनी जी 10 मूर्खाची लक्षणं सांगितली ती अत्यंत महत्त्वाची आणि तीच संजय राऊतनी वाचलीत याचा अर्थ मूर्खाला मूर्खाची लक्षणं कळायला पाहिजे होती, परंतु आतापर्यंत ती कळत नाहीत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। रोज लोक तुमच्या नावाने खडे फोडतायत, तुमचा भोंगा बंद झाला पाहिजे म्हणून ओरडतायत, तरी मूर्खासारखे तुम्ही जे बोलतायत ना त्याच्यासाठी हे रामदास महाराजांनी तुम्हाला दिलेली लक्षणं ते एकदा पुन्हा वाचा। आमची चिंता करू नका। आम्ही ज्या पद्धतीने वागलोय हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणूनच सर्व जनतेने या विधानसभेमध्ये आम्हाला जे काही बहुमत दिलेलं, जे आमचं संख्याबळ वाढवलंय, त्यांना जर तुम्ही 12 कोटी जनतेला मूर्ख समजत असाल तर हा तुमचा महामूर्खपणा आहे हे यावरून सिद्ध होतंय। OSDPS यांची जी नेमणूक आहे मुद्दा गाजतोय, संजय राऊत यावरही टीका करतायत। एकनाथ शिंदेसोबत 16 दलाल आहेत आणि त्यांना देवेंद्र फडणवीसांनी रोखलं, त्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक करतो। देवेंद्र फडणवीसांचं आता कौतुक करू लागले। देवेंद्र फडणवीसचं कौतुक केल्याशिवाय पर्याय नाहीये। आता तुम्हाला सिल्वर बंद करावं लागेल हे तर त्यांच्या लक्षात आलेलं आहे, म्हणून ते शरद पवार साहेबांवर पण टीका करायला कमी करत नाहीत। आणि आमच्याकडे दलालची गरज नाही आम्हाला। आम्ही हे दलाल लोकांना पहिले लात मारणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय एखादा घेतला, एखादा माणूस चांगला वाटला नाही किंवा कोणी माणूस बिघडला असेल तर त्याला नीट करण्याची क्षमता आमच्यात आहे, म्हणून त्यांच्या निर्णयाशी आम्ही सुद्धा सहमत आहोत। आपल्या या मंत्रालयामध्ये फिरणारे जे काही दलाल आहेत किंवा आजूबाजूला जर जमलेले दलाल आहेत, हे दलाल आपल्याकडे नको, ते उभाठाकडे चांगले प्रकारे काम करू शकतील। काल शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी नीलमताई गोरे यांच्यावर देखील टीका केलेली आहे आणि त्या तिथे आल्या नसत्या तर बरं झालं असतं अशी सुद्धा ती टीका आहे। काय म्हणाल? व नीलमताईंनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे। तुम्हाला हे शरद पवार साहेबांनी बोलण्याऐवजी हे याचे समज थोडीशी संजय राऊतला दिली पाहिजे। जो माणूस ते बोलतोय हे तुम्हाला शरद पवार साहेबांना सगळं आवडतं का? मग तर त्यांना जर ते संजय राऊतचं आवडत असेल तर त्यांनी त्यांची पाठराखण केली पाहिजे, रोज त्यांच्या स्टेटमेंटला होकार दिला पाहिजे। मग एकीकडून तुम्ही काहीही बोलाल आणि ते सहन कोणी करून घेईल असं जर समज असेल तर तो डोक्यातून काढला पाहिजे। शरद पवार यांनी संजय राऊत यांना देखील उपरोधिक टोला लगावलेला आणि संजय राऊत सकाळी बोलतात ते बोलतच सुटतात, त्यांना कोण रोखू शकतं अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्यावर देखील टीका केली आहे। मग ते टीका करायला पाहिजे, रोजचंच आहे ना त्याचं। कोणता दिवस आहे तो जात नाही। उभाटाचा पक्षाचा प्रमुखच तो संजय राऊत आहे आणि त्याला समर्थन उद्धव ठाकरे साहेबांचं आहे, म्हणून हे सर्व त्यांना सुद्धा लागू होत आहे। शरद पवार आणि संजय राऊतवरच नाही, ते उद्धव ठाकरे साहेबांवर केलेली टीका आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देण्याचा एक ऑडिओ क्लिप जी आहे ती सध्या बाहेर येते आणि नागपूरचे कोरटकर आहेत प्रशांत कोरटकर, त्यांनी धमकी दिल्याचा कथित ऑडिओ आहे। हा ऑडिओ आता सध्या महाराष्ट्रात गाजतोय, बरीच टीका टिप्पणी होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। हे बघा, जे काही असेल त्याची कायदेशीर कारवाई केली जाईल। पोलीस कोणालाही सोडणार नाहीत आणि सरकार अशा धमक्या देणाऱ्यांना त्यांच्यावर कडक कारवाई करेल, याबद्दल निश्चिंत राहिले पाहिजे। राज्य कॅबिनेटची बैठक होती, या कॅबिनेट बैठकीतून महाराष्ट्राच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय झालेत का? महाराष्ट्राच्या हितासाठीच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक असते आणि बैठकीतले निर्णय बाहेर सांगायचे नसतात, हा दंडक सर्वांना आहे, म्हणून काय निर्णय झाले याबद्दलची माहिती मुख्यमंत्री देतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।